बहुरंगी लढतीची परंपरा असलेला कोल्हापूर जिल्ह्यातला मतदारसंघ म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघ। यंदाच्या निवडणुकीतही बहुरंगी लढती होणार अशी चिन्ह आहेत। अपक्ष आणि बंडखोरांमुळे झालेल्या मतविभागणीमुळे प्रत्येक निवडणुकीत चंदगडमध्ये निकालाबाबत उत्सुकता कायम असते। यंदा महायुतीत बंडखोरीची सुरुवात याच मतदारसंघाने केली आहे असं म्हणावं लागेल। एकीकडे खुद्द अजित पवारांनी राजेश पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे, तर दुसरीकडे भाजपचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिवाजी पाटील यांचं नाव जाहीर केलंय। यात महायुतीचे नेते मार्ग काढायला यशस्वी ठरले तर ठीक, अन्यथा बंडखोरी अटळ आहे। महाविकास आघाडीमधूनही बंडखोरी होणार का? महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अशी कोणती नावं आहेत जी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत? कोण बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात आहेत? असं झालं तर मतविभागणीचा फटका कुणाला बसू शकतो? सगळं जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com वर आपलं स्वागत आहे। आमदार कुणाचा या सिरीजमध्ये आज आढावा घेऊयात चंदगड विधानसभा मतदारसंघाचा। कोल्हापूर जिल्ह्याच्या टोकावरचा निसर्ग संपन्न परिसर, कोकण आणि बेळगाव सीमेवर असलेला तालुका म्हणजे चंदगड। निसर्गाने जितका संपन्न भाग दिलाय तितकाच राजकीय दृष्ट्या बहुरंगी मतदारसंघ। चंदगड विधानसभा मतदारसंघाने याच बहुरंगीपणामुळे दरवेळी राज्याचं लक्ष वेधून घेतलंय। एकेकाळी राज्यातला शेवटचा म्हणजे 288वा मतदारसंघ चंदगड हाच होता। पाटलांच्या राजकारणासाठी चंदगडला ओळखलं जायचं। व्ही.के. पाटील, भरमू पाटील, नरसिंग पाटील अशा दिग्गजांच्या नेतृत्वात चंदगडचा कारभार सुरू होता। पण बाबासाहेब कुपेकरांच्या एंट्रीनं इथलं राजकारण वेगळ्या वळणावर गेलं। विधानसभा अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवलेल्या दिवंगत बाबासाहेब कुपेकरांचा मतदारसंघ अशी ही चंदगडची ओळख आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणारा हा मतदारसंघ आहे। गटातटाच्या राजकारणानं इथल्या निवडणुकीत कायम रंगत पाहायला मिळाल्याचा इतिहास आहे। यंदाही ही रंगत दिसणार यात शंका नाहीये। महाविकास आघाडीचं चंदगडमध्ये नेमकं काय ठरलंय हे अजून स्पष्ट नाहीये। त्यामुळे महाविकास आघाडीकडून इच्छुक असणारे सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। पण महायुतीमध्ये मात्र बंडखोरीचा झेंडा फडकलेला आहे। महायुतीतले हे इच्छुक कोण आहेत आणि ते बंडखोरी करण्याच्या तयारीत का आहेत हे पुढे पाहणार आहोत। पण त्याआधी चंदगड विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय आहे ते पाहूया। सोबतच 2019 मध्ये नेमकी लढत कशी झाली होती तेही पाहूया। 1972 ची पहिलीच निवडणूक तिरंगी झाली होती। काँग्रेसचे वसंतराव देसाई तेव्हा आमदार झाले, पण अपक्ष व्ही.के. पाटील आणि PWPचे नरसिंग पाटील यांनी चांगली लढत दिली होती। पुढे कधी अपक्ष, कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटलांनीच चंदगडची आमदारकी मिळवली। 2009 मध्ये कृष्णराव देसाई म्हणजेच बाबासाहेब कुपेकरांनी पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी चंदगडची आमदारकी पाटलांकडून खेचून आणली। ते पुढे विधानसभा अध्यक्षही झाले। पण कुपेकरांच्या निधनानंतर 2014 साली त्यांच्या पत्नी संध्यादेवी कुपेकर चंदगडच्या आमदार झाल्या। 2019 मध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश पाटील यांना तिकीट दिलं आणि ते आमदारही झाले। आधी सांगितल्याप्रमाणे चंदगड विधानसभेच्या बहुतांश निवडणुका बहुरंगी लढतीच्या झाल्या। 2019 ची निवडणुकीही अशीच बहुरंगी होती। जाणून घेऊया 2019च्या निवडणुकीचं चित्र ग्राफिक्सच्या माध्यमातून। गेल्या निवडणुकीत चंदगड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मनधरणी झाली नसल्यानं बहुरंगी लढत झाली होती। यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील जिंकले होते। त्यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांचा पराभव केला होता, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अप्पी पाटील तिसऱ्या क्रमांकावर आणि शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर चौथ्या क्रमांकावर राहिले। 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया। राजेश पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना 55,558 मतं मिळाली। शिवाजी पाटील जे अपक्ष होते आणि भाजपचे बंडखोर होते त्यांना 51,173 मतं मिळाली। तर विनायक उर्फ अप्पी पाटील हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते, त्यांना 43,973 मतं मिळाली होती। संग्रामसिंह कुपेकर शिवसेनेचे उमेदवार होते, त्यांना 33,215 मतं मिळाली होती। या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अशोक चराटी यांनीही बरीच मतं मिळवली होती। त्यांना मिळालेल्या मतांनी ही विभागणी होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। 5व्या क्रमांकावर राहिलेल्या अशोक चराटी यांनी 12,700 मतं मिळवली होती। गटातटाच्या राजकारणाचा परिणाम गेल्या निवडणुकीतल्या निकालामध्ये दिसून आला। गेल्या निवडणुकीत भाजप सेनेची युती होती, त्यावेळी शिवसेनेनं संग्रामसिंह कुपेकरांना तिकीट दिलं। संग्रामसिंह हे बाबासाहेब कुपेकरांचे पुतणे आहेत, पण त्यांच्या विरोधात भाजपचे शिवाजी पाटील यांनी बंडखोरी केली। इकडे राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश पाटील यांना उमेदवारी दिली, पण राष्ट्रवादीकडून बाबासाहेब कुपेकरांच्या कन्या नंदा बाभुळकरही इच्छुक होत्या, पण त्यांनी बंडखोरी केली नाही।
पण 2019 मध्ये राज्याप्रमाणेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे चंदगडमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाली, ज्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला. तर फटका भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील यांना बसला असं बोललं जात आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही चंदगडमध्ये सगळ्याच पक्षांचा कस लागणार आहे. आधी पाहूया महाविकास आघाडीचं चंदगडबाबत काय ठरलंय. मवियामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वाट्याला जाणार आहे. इथून कुपेकरांच्या कन्या नंदिनी बाभुळकर निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, पण त्यांच्या उमेदवारीला मवियातले काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेनं हरकत घेतली आहे. यात राष्ट्रवादीचे अमर चव्हाण, काँग्रेसचे अप्पी पाटील, गोपाळ पाटील, ठाकरे सेनेचे सुनील शिंत्रे, रियाज शमंजी यांनी विरोध केलाय. पण या उमेदवारीचा निर्णय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार घेणार आहेत. मवियातले दुसरे इच्छुक आहेत अप्पी पाटील. काँग्रेसचे विनायक उर्फ अप्पी पाटीलही चंदगडमधून इच्छुक आहेत, पण चंदगडमध्ये मवियापेक्षा अधिक धोका महायुतीला आहे. याचं कारण महायुतीकडून निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. यात पहिलं नाव येतं ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश पाटील यांचं. राजेश पाटील हे चंदगडचे विद्यमान आमदार आहेत. स्वतः अजित पवारांनी चंदगडमध्येच राजेश पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. पण राजेश पाटील यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच सुरुंग लावण्याचा प्रयत्न होतोय. महायुतीतल्या इच्छुकाचं दुसरं नाव आहे शिवाजी पाटील यांचं. शिवाजी पाटील यांनी गेल्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी केली होती. त्यांना चंदगडमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. गेल्या निवडणुकीतल्या पराभवानंतरही शिवाजी पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू ठेवली होती. अनेक विकास कामांसाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचं सांगितलं जातं. शिवाजी पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. एकीकडे मुंबईत देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पाटलांना पाठिंबा द्या असं वक्तव्य केलं, तर दुसरीकडे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिवाजी पाटील हेच चंदगडमधून उमेदवार असतील असं जाहीरच करून टाकलं. चंदगडमध्ये झालेल्या या मेळाव्यात मुरलीधर मोहोळ, धनंजय महाडिक असे दिग्गज उपस्थित होते. पण या उमेदवारीवरून अजित पवार गट मात्र नाराज झालाय. एकीकडे राजेश पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली असताना शिवाजी पाटील यांच्या नावाची भाजपकडून घोषणा झाल्यानं राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनीही आक्षेप नोंदवलाय. तर राजेश पाटील यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत हा विषय फडणवीस आणि अजित पवार यांच्या मार्फत वरपर्यंत पोहोचवण्याचा इशारा दिलाय. तर संग्रामसिंह कुपेकर यांनीही रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्या दृष्टीने मेळावे देखील सुरू केलेत. एकंदरीत चंदगडमध्ये उमेदवारीवरूनच महायुतीत आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. आता महायुतीतले नेते यावर कसा तोडगा काढतात हे पाहावं लागेल. अन्यथा चंदगडमध्ये महायुतीतली बंडखोरी अटळ आहे. विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसल्याचं बोललं जात आहे. याचं एक कारण आहे लोकसभा निवडणुकीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस मजबूत झाली आहे. सतेज पाटील गट हा शरद पवारांच्या उमेदवारासोबत राहणार आहे, ज्याचा फायदा शरद पवारांच्या उमेदवाराला होणार आहे. दुसरं कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे ग्रामीण भागात सहानुभूतीचा फायदा शरद पवारांच्या उमेदवाराला होणार का हेही पाहावं लागेल. तिसरं आणि महत्त्वाचं कारण महायुतीत बंडखोरी झाल्यानं भाजपची मतं राजेश पाटील यांना मिळणार नाहीयेत. त्यामुळे मतविभागणीचा फटका राजेश पाटील यांना बसू शकतो. सोबतच महायुतीची विभागलेली मतं शरद पवारांच्या उमेदवाराला फायदा करून देऊ शकतात असं सध्याचं चित्र आहे. थोडक्यात चंदगड विधानसभा मतदारसंघात बंडखोरीचा फटका महायुतीला बसू शकतो. पण अर्ज माघारी घेईपर्यंत महायुतीचे नेते कुणाचं मन वळवण्यात यशस्वी होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. सोबतच महाविकास आघाडी कुणाला मैदानात उतरवणार यावरही निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, चंदगडमध्ये काय होईल? कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.